हॅलो, हाय. काय करते? आज मी जवसाची चटणी दाखवणार आहे आणि मला या ग्रीन फ्लीड या कंपनीकडून ग्रीनफिनिटी ग मम्मी. आज सरस्वती सांगितलं ना, तर ह्या कंपनीकडून मला एवढे प्रोडक्ट्स मिळाले. तर हे सगळे मिक्स ड्रायफ्रूट आहेत. ही बॅग जी आहे ना, यात सगळे मिक्स ड्रायफ्रूट आहेत. यात काजू आहेत, ह्या सूर्यफुलाच्या बिया आहेत, ही भोपळ्याच्या बिया आहेत आणि हे चिया सीड लिहिले. ओके, चिया सीड्सच आहेत ते. का आणि हे जवस आहेत. बर. आणि वरती जे पुडा दिसतोय ना, ही चीज पावडर आहे. हे पॅकिंग आहे ना डब्याचं, बघ किती छान करून केले सगळं असं वरून प्लॅस्टिक लावून असं सगळ्या डब्याला आहे. असे छोट्याशा मस्तपैकी असे भरणीत आलेले आहे. आणि हे पहा म्हणते त्यात कागद आहे ना याला, म्हणजे हे फॉईल पेपरनी पॅक केलंय. हवा सुद्धा कुठून जाऊ नये आणि खराब सुद्धा होणे. आणि किती छान आहेत बघा. आणि जवसाची तर तुम्हाला पूर्ण माहितीच आहे, जवस किती म्हणजे शरीराला चांगले आहेत ते. ह्याची माहितीसाठी ना मी पूर्ण परत तुम्हाला एक व्हिडिओ करून दाखवते ह्याचे. तर आपण आता सुरुवात करणार आहोत जवसाची चटणी करायला. तर मी काय करते, ही वाटी मोजून घेते जवस. तर ही 1 वाटी जवस घेतलेत. तर 1 वाटी जवसाला मी एवढीशी चटणी घेतली. मीठ का कमी घेतले, कारण ही चटणीत मी मीठ घातलेलं आहे आणि ही चटणी पावडर मी घरी केलेली आहे. तर ही मिरच्या, हे मिरच्या जी दिसतात ना, तर माझ्या टेरेसवरच्या झाडांना आलेल्या मिरच्या आहेत आणि त्या वाळलेल्या आहेत आणि त्याची मी पावडर करून ठेवते. मग ही पावडर मला वर्षभर वापरता येते. तर आपण आता सुरुवात करणार आहे. तर आता मी चला, ही माझी लोखंडी कढई आहे आणि लोखंडी कढईमध्ये जवस छान असे भाजले जातात म्हणून मी म्हणजे भाजताना अशी लोखंडी कढई वापरते. बघा एकदम स्वच्छ आहेत, स्वच्छ सुद्धा करायची गरज नाही काय. आणि तुमच्या समोरच मी घेतले, तर एकही खडा नाही की काही नाही ह्याच्यात. त्याकडे लोखंडी उलटण पण आहे आणि किती छान आहे, असं हलवायला पण मस्त वाटतं. ज्यावेळेला डोसा किंवा सँडविच करतो ना, तर कधी कधी कापायला मी हे उलटण वापरते. खूप धारे ह्याला. बर. हां, जरा जवळशे असं मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे. आता भाजायला लागले ना, फटफटफट असा आवाज येईल, ते समजतोय. आवाज यायला लागला ना, हो. आता भाजले जवस. हा, जवस भाजले चांगले. हा, अशीच आपण तिळाची पण चटणी भाजून करू शकतो. तर आता काढून घेते मी भाजले. ते ताटात टाकलेत. थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. हो, कसलं गरम आहेत. बघा किती छान अशी चटणी झाली, तोंडी लावायला आपल्या ताटासंग. मी खाऊन टेस्ट करून बघते. खूप छान झाले. जरा चटणी जास्त झाल्यासारखे वाटते, जरा कमी घ्या चटणी. चपाती भाकरी बरोबर मस्त लागेल. मस्त लागेल. हां, अशी झणझणी छान अशी. काय जवस छान लागतात माहिती का. सोपी आहे की जवसाची चटणी करायला.